तर एकल मातांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। एका अल्पवयीन मुलीसंदर्भातल्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेलाय। मुलीच्या नावामागील वडिलांचं नाव आणि जात हटवण्याचे आदेश दिले गेलेत। एकल मातांना पूर्ण पालक म्हणून मान्यता देणं ही दया नसून संविधानाशी निष्ठा आहे, असं ठोस निरीक्षण करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं ऐतिहासिक निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार अल्पवयीन मुलींच्या शालेय नोंदणीतून वडिलांचं नाव आणि त्यांची जात वगळण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत। या निर्णयामुळे एकल मातांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ओळखीच्या हक्कासाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। विजय, एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतलेला आहे, याचा प्रचंड फायदा हा एकल माता यांना होणार आहे। नक्कीच अगदी जर पाहिलं गेलं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय जो आहे तो घेतल्याचा आज समोर आलेला आहे। एका आईने जी आहे ती या संदर्भात तक्रार केली होती, याचिका जी आहे ती दाखल केली होती। या बाबतीत निर्णय देताना जे आहे त्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे। माताचं नाव जे आहे ते देखील देण्यात यावं असं देखील आता खंडपीठाने यामध्ये मांडलेलं आहे। त्याचबरोबर मुलीचे जे नाव शाळेतील नाव असतं त्यामध्ये पालकांचं नाव दिलेलं असतं, मात्र ते नाव देखील हटवण्याचे आदेश जे आहेत आता उच्च न्यायालयाने दिले असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी लावण्यात आलेली जात जी आहे ती देखील काढण्याचे आदेश जे आहे ते आता उच्च न्यायालयाने यामध्ये निरीक्षण केलेलं आहे। त्यामुळे आता एक ऐतिहासिक निर्णय जो आहे तो एकल माताला मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण या ठिकाणी आता जे पालकाचं पालक तत्व होतं त्या आधारे नसून आता जे भारतीय संविधान आधारित जो समान कायदा दिलेला आहे त्या अंतर्गत जे संपूर्ण चालत असल्याचं आता न्यायालयाने निर्देशनात आणलेलं आहे। त्यामुळे आता हा ऐतिहासिक निर्णय जो आहे तो आता खंडपीठाने घेतलेला आहे। ठीक आहे विजय, तुम्ही असेच जोडलेले रहा।